प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजप उमेदवारांचे फुलांच्या पायघड्या घालून स्वागत। प्रभाग क्रमांक 7 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं होम टू होम प्रचार सुरू असून पद्माकर नाना काळे, आनंद कोलारकर, उत्तरा बर्डे बचुटे आणि श्रद्धा किरण पवार हे निवडणूक रिंगणात आहेत। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रभाग 7 मध्ये होम टू होम प्रचारावर भर देण्यात येतोय आणि नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात येत आहेत। शुक्रवारी सकाळी यशनगर भाग 2, अभिमान श्रीनगर, भीमाशंकर थोबडे नगर या परिसरातून होम टू होम प्रचार करण्यात आला। यावेळी चारही उमेदवारांचं फुलांच्या पायघड्या घालून, फटाके फोडून तसंच औक्षण करून स्वागत करण्यात आलं। होम टू होम प्रचार केल्यामुळे नागरिक खुश होत असून आपुलकीनं आमच्यासोबत संवाद साधत आहेत, आपल्या अडीअडचणी सांगत आहेत। प्रभाग 7 म्हणजे आमचं कुटुंब आहे। येणाऱ्या काळात आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग 7 मधील नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्यावर भर देणार असल्याचं उमेदवार उत्तरा बर्डे बचुटे यांनी सांगितलंय। भारतीय जनता पार्टीने जे मागच्या 10 वर्ष म्हणजे आता जे सुरू आहेत, एकतर आपलं जे प्राणी संग्रहालय बंद पडलं होतं त्याचं नूतनीकरण चालू आहे, तसंच इंदिरा गांधी पार्क स्टेडियमचं नूतनीकरण ऑलरेडी झालं आहे। सोलापूर हे शहर असं शहर आहे जे कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र ह्याच्या बाउंड्रीवरती आहे आणि मला वाटतं ते भारतातलं एकमेव असं शहर असेल की जे मुंबई, पुणे, हैदराबाद आणि बेंगलोर ह्या 4 महत्त्वाच्या मेट्रो सिटीला खूप जवळून कनेक्ट आहे। तर या भागात विमान सेवा चालू होणं हे खूप गरजेचं होतं आणि ते भारतीय जनता पार्टीने यशस्वीपणे चालू करून दाखवलं। इम्प्लिमेंटेशन तिचं यशस्वीरित्या चालू आहे। तसंच IT पार्कची मंजुरी ही देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री जे आहेत यांनी मंजूर करून घेतलेला IT पार्क तेही पाईपलाईनमध्ये आहे आणि ते मंजूर होऊन आता तेही इम्प्लिमेंट होणार आहे। तर या सोलापूरच्या दृष्टीने ज्याही गोष्टी होत्या, ज्या सोलापूरच्या विकासाला चालना देणार होत्या, त्या भारतीय जनता पक्षाने सगळ्या इम्प्लिमेंट केलेल्या आहेत। त्यामुळं सगळ्या मतदारांचा हा विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे नगरसेवकच आम्ही निवडून देणार आणि तेच आमच्या सोलापुराचा विकास करणार।